महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष, विधानसभेचा रोड मॅप ठरणार, प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर। आपण अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान। कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। छगन भुजबळ आणि शिवसेनेचा कोणताही गुफ्तगू नाही, राजकीय संवाद नाही, राऊतांचं स्पष्टीकरण, सोडून गेलेल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही, राऊतांची टीका। विधानसभेच्या 200हून अधिक जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा राज ठाकरेंच्या भेटीचा सिलसिला सुरू, खासदार संदीपान भुमरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निकालानंतर मतदारांचे आभार, भाजप मांडणार, राज्यामध्ये धन्यवाद यात्रा काढणार। दिल्लीतून नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यावर फडणवीस ॲक्शन मोडवर, आज तातडीनं 2 बैठका बोलावल्या, विकास प्रकल्पांचा आढावा घेणार। राज्यातल्या संवेदनशील विषयांच्या बैठकांना सचिव सोनिया सेठींची सातत्यानं गैरहजेरी, मदत पुनर्वसन खात्यात नाराजीचा सूर, सेठींनी आरोप फेटाळले। जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा ओबीसी आंदोलकांचा प्रयत्न, महामार्गावर टायरची जाळपोळ, मोठा फौजफाटा तैनात। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर जरांगेंची टीका, आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप। जरंडेश्वर साखर कारखान्यासंबंधित पुढची सुनावणी 15 जुलैपर्यंत तहकूब, ईडीच्या भूमिकेवर कोर्टाचा तीव्र संताप, ईडीच्या उत्तराशिवाय डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून निश्चित। नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक, मुंबईसह नाशिक नागपूरमध्ये आंदोलन, पटोलेंच्या फोटोला चिखल फासून निषेध नोंदवला। नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा, शिवसेनेचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंधांना प्राधान्य दिलं। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता। राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात, 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज, मैदानी चाचण्यांसाठी उमेदवारांची गर्दी, सोलापुरात पावसामुळे पहिल्या सत्रातील मैदानी चाचणी रद्द। शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार, दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना न्याय मिळणार। बुलढाणा वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, तर काही भागात स्प्रिंकलर्सना पाणी देण्याची वेळ। आरटी प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, योग्य ती माहिती सादर करण्याचे कोर्टाचे शाळांना निर्देश। नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय दिघेंवर कारवाई, निष्काळजीपणाचं कारण देत निलंबन, घटनेनंतर 60 तास उलटूनही रक्ताच्या नमुन्यांची तपासणी नाही। बिहारच्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही मोदींनी भेट दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।